गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला आपल्या संस्कृतीमध्ये देवा समान मानलेला आहे. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे दूर करणारा, म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा तो गुरु. गुरु आपल्याला फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाही, तर जीवन कसे जगावे हे शिकवतो. गुरु आपल्याला सांगतो काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोणता मार्ग निवडायचा आणि कोणता टाळायचा. म्हणूनच गुरुला जीवनाचा दीपस्तंभ असे म्हणतात. स्वतःच्या अनुभवावरून जीवनाचे सत्य सांगतो तो गुरु. चांगले विचार, चांगले आचरण शिकवतो तो गुरु. आत्म्याची परमात्म्याशी भेट घडवतो तो गुरु. व्यक्तिमत्वाची जडणघडण करतो तो गुरु. चुका दाखवून शिष्याच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणतो तो गुरु. प्रयत्न, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवून प्रेरणा देतो तो गुरु. केवळ पुस्तकी माहिती नाही, तर शहाणपण देतो तो गुरु. ज्ञानाची सुरुवात गुरुपासून होते. गुरु जीवनाला दिशा देतो. गुरु विवेक आणि समज वाढवतो. गुरु अडचणीमध्ये योग्य मार्ग दाखवतो. गुरु शिष्याच्या अंतर्गत शक्ती जागृत करतो. गुरु संस्कार आणि मूल्य देतो. गुरु जीवनातील भ्रम दूर करतो. गुरु आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्ग दाखवतो. गुरु माणसाला साधारणातून असाधारण बनवतो. आई वडील जीवनाचे पहिले गुरु. शाळेतील शिक्षक शिक्षण देणारे गुरु. अनुभव हाही आपला गुरुच. ग्रंथ हे ज्ञान देणारे निस्वार्थ गुरु. साधू संत हे कल्याण करणारे गुरु. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या एका ओळीमध्ये म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. म्हणजे जीवनभर माणूस ज्या गोष्टीसाठी धावपळ करतो ते म्हणजे ज्ञान, सुख, आनंद, समाधान, संतोष. त्या गोष्टी एका गुरुच्या भजनाने मिळतील, हेच माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या ओळीमध्ये सांगतात. आणि त्यासाठी माऊलीने एक दृष्टांत दिलेला आहे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. म्हणजे झाडाच्या मुळाला पाणी घातले की त्याची पाने आपोआप टवटवीत होतात, त्याला फुले फळे लागतात. त्याप्रमाणे माणसाच्या जीवनाचं मूळ हा गुरु आहे. म्हणून गुरुचं भजन केलं की आपोआपच ज्ञानाची, समाधानाची, शांतीची, सुखाची फळे आपोआप लागतील. म्हणून गुरुचं भजन करावं. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती.